नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बेलपान चोकर। त्यासाठी लागणारे साहित्य हे बेलपानचं पेंडेंट आहे, हे राइट साइडचे बेलपान आहेत, असे 3 लागणार आहेत। हे लेफ्ट साइडचं बेलपान आहे, हेही 3 लागणार आहेत। 2 समोसे आहेत, गोल्डन बीड्स आहेत 6 नंबरचे, जंप रिंग्स लागणार आहेत, आपल्याला घुंगरू लागणार आहेत, स्टॉपर लागणार आहे। आता चोकर म्हटलं की दोरी येणारच, तर दोरी घेतली आहे, गिअर वायर आणि टूल्स लागतील, फ्लॅट नोज प्लायर आणि कटर। तर चला सुरुवात करूया आपण बेलपान चोकर बनवण्यासाठी। तर सर्वप्रथम आपण गिअर वायर घेणार आहोत। 1-1 फूटच्या 3 गिअर वायर आपल्याला घ्यायचे आहेत। सुरुवातीला समोसा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण गिअर वायर फिक्स करणार आहोत स्टॉपरच्या साहाय्याने। तर अशा प्रकारे स्टॉपर गिअर वायर मध्ये टाकायचा आहे आणि फ्लॅट नोज प्लायरच्या साहाय्याने ते प्रेस करायचे आहे। अशाने गिअर वायर समोस्यामध्ये फिक्स होते। अशाच पद्धतीने आपण दुसरी गिअर वायर ही समोस्यामध्ये फिक्स करणार आहोत। आणि तिसरी गिअर वायर ही अशा पद्धतीने फिक्स करायचं आहे। तर हे समोस्यामध्ये गिअर वायर फिक्स झाले आहेत। आता यामध्ये आपल्याला गोल्डन बीड्स टाकायचे आहेत। तर पहिल्या आणि लास्टच्या गिअर वायर मध्ये 12-12 बीड्स टाकायचे आहेत आणि मधल्या गिअर वायर मध्ये 11 बीड्स टाकायचे आहेत। तर हे बीड्स टाकून झाले आहेत 12, 11 आणि 12। ठीक आहे। आता आपल्याला एक बेलपान, जे लेफ्ट साइडचं बेलपान आहे ते ऍड करायचं आहे। तर इथे बेलपानला पण 3 होल आहेत। पहिली वायर पहिल्या होल मध्ये, दुसरी वायर दुसऱ्या आणि तिसरी वायर तिसऱ्या होल मध्ये टाकायचं आहे। हे बेलपान ऍड केल्यानंतर आपल्याला पुन्हा गोल्डन बीड्स ऍड करायचे आहेत। पहिली आणि लास्ट वायर मध्ये 5-5 गोल्डन बीड्स आणि मधल्या वायर मध्ये 4 गोल्डन बीड्स। अशा प्रकारे आपल्याला बीड्स ऍड करायचे आहेत तिन्ही वायर मध्ये। आणि पुन्हा आपल्याला एक बेलपान, लेफ्ट साइडचं बेलपान ऍड करायचं आहे। यानंतर पुन्हा फर्स्ट वायर मध्ये आणि लास्ट वायर मध्ये 5-5 गोल्डन बीड्स आणि मधल्या वायर मध्ये 4 गोल्डन बीड्स। आणि त्यानंतर पुन्हा एक बेलपान ऍड करायचं आहे। तर हे आपलं लेफ्ट साइडचं बेलपान ऍड करून झालं आहे। यानंतर पुन्हा आपल्याला 5, 4 आणि 5 या क्रमाने गोल्डन बीड्स ऍड करायचे आहेत। आणि त्यानंतर आपण बेलपानचं पेंडेंट ऍड करणार आहोत। हे बेलपानचं पेंडेंट आहे। आणि पुन्हा 5 4 5
अशा क्रमाने गोल्डन बीड्स ऍड करायचे आणि इकडे राईट साइडचं बेलपान ऍड करायचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचे 2 बेलपान हे जोडायचे आहेत. तर हे जोडून झाले आहेत 2 बेलपान. 3 लेफ्ट साइडला मध्ये पेंडंट आणि 3 राईट साइडला बेलपान. आता आपल्याला बीड्स जोडायचे आहेत, गोल्डन बीड्स. तर पुन्हा 12, 11 आणि 12 अशा क्रमाने आपल्याला गोल्डन बीड्स जोडायचे आहेत. तर हे गोल्डन बीड्स लावले आहेत. यानंतर समोसा जोडून हा चोकर कंप्लीट करायचा आहे. समोसा जोडायची पद्धत तीच आहे. गिअर वायर मध्ये स्टॉपर टाकायचा आहे आणि तो नंतर प्रेस करून गिअर वायर फिक्स करायची आहे समोस्यामध्ये. तर समोसा अटॅच करून झाला आहे चोकरला आणि उरलेली गिअर वायर ही कटरने कट करायची आहे. तर इकडे मी कट केला आहे आणि आता आपल्याला दोरी फिक्स करायची आहे. त्यासाठी जंप रिंग घ्यायचं आहे. जंप रिंगच्या सहाय्याने आपण दोरी अटॅच करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण दोरी अटॅच करू. यानंतर बेलपान चोकरला घुंगरू लावायचे आहेत. तर हे जे बेलपान आहेत 3 बेलपान, 1 पेंडेंट आणि पुन्हा राईट साइडचे 3 बेलपान, त्यांना घुंगरू लावायचे आहेत आणि जंपरिंगच्या सहाय्यानेच घुंगरू लावायचे आहेत. हे न वाजणारे घुंगरू आहेत. इकडे मी 4-4 घुंगरू जोडणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक बेलपानला आणि पेंडंटला घुंगरू जोडायचे आहेत. तर हे घुंगरू जोडून झाले आहेत. तर आता या पेंडंट वरती एक लाल बिंदी लावणार आहे मी. आपल्याला हवं त्या कलर मध्ये आपण ही बिंदी लावू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही बाकीच्या बेलपानवर ही बिंदी लावू शकता. हा बेलपान चोकर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मला. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.